ते कामाला लागायचं आणि तशी ती अजूनही सवय आमची गेलेली नाही आहे. आणि पेशंट ते पण लवकर उठून कामाला लागायचे, आपल्या आपल्या कामाला चालले जायचे. तर हे सर्वात मागे बाबा होते, ड्रायव्हिंग फोर्स. तर बाबांना पाहून लोक प्रेरणा घ्यायचे बाबांकडून, कारण की ते कोणाला कंपल्शन करत नव्हतं की हे तुला करायचं आहे. आधी स्वतः करायचे. जसं विहीर खोदायचे, बाबा स्वतः विहीर खोदायचे. त्याच्यानंतर मग त्यांना पाहून सगळे विहीर खोदायला जायचे. आम्ही श्रमदान करतो, विकास वगैरे सगळे यायचे. तलाव एक असं श्रमदान करून हे केलं. तर त्याच्यात सगळे न बोलवता सगळे यायचे विदाऊट फेल. बाबांचं जसं तुम्ही सांगितलं की त्यांनी हे टोचून घ्यायचं होतं हे. तर सुरुवातीला बाबा जेव्हा शिकायला गेले तिथे, हा रोग जो आहे तो फक्त माणसांमध्ये होतो, म्हणून याची लस नाही अजूनही. लस कसं बनवतो आपण, एक्सपेरिमेंटल ॲनिमल मध्ये टाकतो आणि त्याचा सिरम काढून आपण लस बनवतो. तर त्याच्याकरता बाबांनी सांगितलं की मी एक्सपेरिमेंटल ॲनिमल होतो. पण कलकत्ताला जेव्हा बाबा शिकायला गेलो तर तेव्हा त्यांनी टोचून घ्यायचं होतं, पण त्यांना काही झालेलं नाही. तसं बघितलं तर कुष्ठरोगाबद्दल लोकांची भ्रामक कल्पना आहे की कुष्ठरोग नाव घेतलं की लोक घाबरतात, खूप भयंकर रोग आहे. त्या काळात त्याचं नावही दिलं होतं महारोग, जो आता नाही, आता मल्टीड्रग आल्यापासून. सर्वात कमी संसर्गजन्य रोग आहे, सर्वात कमी. जर तुमची प्रतिकारशक्ती चांगली असली तर तुम्हाला होणार नाही, किंवा जर समोरचा माणूस पेशंट रेग्युलर ट्रीटमेंट घेत असेल तरी तुम्हाला होणार नाही. मला माननीय सुधाकरजी कडू सरांना विचारायला आवडेल. त्यापूर्वी थोडं एक म्हणजे माझ्या वाचनात आलेलं आहे, कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती असेल की तात्कालिक पंतप्रधान त्यावेळेसच्या माननीय इंदिरा गांधीजी ज्यावेळी आनंदवनात आल्या आणि त्यांनी आनंदवासियांना विचारलं की मी कशा प्रकारे तुमची मदत करू शकेल किंवा मी तुम्हाला कशा प्रकारचं काही सहाय्य करू शकेल ज्यामुळे तुमच्या परिस्थितीमध्ये जरा बदल घडून आणता येईल. तर त्यावेळच्या आनंदवासियांनी त्यांना एक सुंदर, प्रेरित आणि समर्पक उत्तर दिलं की तुम्हीच आम्हाला सांगा की देशाच्या विकासासाठी आम्ही आमचा हातभार कसा लावू शकतो. अशा निराधार, निर्धड आणि सक्षमपणे घडवणारी पिढी ज्या आनंदवनात वसते, अशा आनंदवनाच्या संदर्भामध्ये अतिशय समर्पक भावनेने मानवी मूल्य जपणाऱ्या आठवणी, बाबांनी दिलेले संस्कार, त्या संस्कारांना पुढे नेणारे आपले भाऊ, आणि पुन्हा एकदा म्हणेल की आपण सगळे तिसऱ्या पिढीतील आपण सगळेच जण, ज्यामध्ये कस्तूप सर, पल्लवीताई आणि पुन्हा एकदा धर्मराज सारखे प्रेरित करणारे तरुण आणि आपण सगळेच, या सगळ्यांनाच पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि माझा शेवटचा प्रश्न आपल्यासाठी, सर, आनंदवन म्हणजे केवळ कुष्ठरोग नाही, तर सोबतच शारीरिक व्यंगत्व असणारे अंध, मूक, बधिर, निराधार, निराशित अशा सर्वांनाच प्रकाशवाट दाखवणारी एक प्रेरणादायी स्थान आहे. सर्वांच्याच आयुष्यात आनंदरूपी जग निर्माण करणारा पथदर्शी आनंदवन. बसा केवळ या सभागृहातच उपस्थित असणाऱ्यांना नाही, तर या माध्यमातून सोशल मीडियावर अनेक लोक ह्या सगळ्या कार्यक्रम बघतायत. तर या सगळ्यांनाच ह्या सामाजिक जाणीव जपायची आपल्याला पुढच्या दृष्टिकोनातून. मी वारंवार म्हणते की आपल्याला हा वसा जर पुढे न्यायचं असेल तर ती संवेदनशीलता आपल्यामध्ये आज आपल्याला निर्माण करावी लागेल, कारण की खूपसं आशादायक चित्र आपल्याला आपल्या सभोवताल दिसत नाहीये. तर हा आशावाद, खऱ्या अर्थाने ती संवेदनशीलता जागृत ठेवायची असेल तर आजच्या तरुणांना, आम्हा सगळ्यांना आपण काय संदेश द्याल? नाही, एक म्हणजे मगाशी तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी विचारलं की बाबांचं कार्य हे आनंदवनाचं किंवा आनंदवनाचे जे उपप्रकल्प आहे तेवढ्या पुरतंच सीमित नाहीये. बाबांकडे ज्या ज्या गोष्टी आव्हान रूपाने आल्या त्याच्यावर सर्व याच्यावर बाबांनी मात केली आणि ते कार्य करण्याचा प्रयास केला, करून दाखवलं. विकासभाऊ आमटे इथे बाबांच्या जागी असलेले संस्थेचे सेक्रेटरी या ठिकाणी बसलेले आहेत.
आणि आम्ही कार्यकर्ते आहेत, जुने नवी पिढी इथे आहे, की आनंदवनही तर इंदिरा गांधींचं उदाहरण दिलं. खरी गोष्ट आहे की समाजामध्ये आजूबाजूला ज्या ज्या वेळेला संकट आले त्या वेळेला आनंदवनही त्यांच्या सहकार्याला लावलेलं आहे. विकास भाऊंच्याही कारकिर्दीमध्ये आम्ही पाहिलं, आता तिसऱ्या पिढीच्याही कारकिर्दीमध्ये समाजबांधमध्येही आम्ही बघितलंय की गाव जळलं ताडोबामधलं, रान तळोदी नावाचं, ते गाव अगदी आनंदवनाच्या जवळ येऊन बसलेलं आहे. विकास भाऊंनी धाडकन सगळ्यांना फोन लावला. पल्लवीला तो प्रसंग, पल्लवी सोबत होती त्यावेळी. त्या दिवशी तो सरपंच मेळावा होता आनंदवनात. तिथला सरपंच जुना आला आणि त्यांनी ती आठवण दिली. मी विसरलो होतो आठवण दिली, पण मुख्यमंत्री हॉलमध्ये त्या दिवशी त्यांनी ती आठवण दिली की आमच्या गावाला ताडोबात भयानक आग लागली होती. तर डॉक्टर आमटे साहेबांनी, म्हणजे विकास भाऊंनी 2-3 गाड्या आणि कार्यकर्ते आमच्याकडे पाठवले. औषध आलं, धान्य आलं, दही दूध आलं, कपडे आले, हे त्यांनी आम्हाला सांगितलं. तर बाबांची, आनंदवनाची ही दृष्टी होती की जो संकटात असेल त्याला मदत केली पाहिजे, तिथे धावलं पाहिजे. समाज आपल्याला सहकार्य करतो. बाबा नेहमी म्हणायचे की माझं कार्य हे माझं नाही, हे तुम्हा सर्वांचं आहे. ते लोकांना प्रभू म्हणायचे. परमेश्वर बाबा मानत नव्हते, ताई मात्र मानायचे. पण बाबा उभे राहायचे, ताई पूजा करायचे, त्यांनी कधी विरोध केला नाही. बाबा विल्यम ब्लेकचं स्लोगन बाबा नेहमी सांगायचे की तिथे लाव. मी आत्मा शोधायला गेलो, तो मला मिळाला नाही. मी देव शोधायला गेलो, तोही मला मिळाला नाही. पण मी इथल्याच माणसाला भाऊ मानलं, मला तिन्ही मिळाले. आत्माही मिळाला, देवही मिळाला आणि भाऊही मिळाला. तर हे बाबा सांगायचे, विल्यम ब्लेकचं लाव, तिथे मान. ते सर्वांना समजण्यासारखं आहे. बाबांचंही धोरण तेच होतं, विकास भाऊंचंही धोरण तेच आहे. अनेक संकट आले, अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला आनंदवनानी हजारो लोकांना अन्न पुरवलं. हजारो लोकांना पुरी आणि भाजी, पोळी आणि भाजी, एवढ्याला पाण्यामधून आम्ही वस्तू घेऊन गेलो. कॉलेज इथे सुधीर जोशी सर बसलेले आहेत, त्यांना आठवेल ती घटना. डोक्यावर सर्वांच्या साहित्य, कारण मार्गच नव्हता वाहनाने त्या गावामध्ये जाण्याचं. अशा संकटावर मात करण्याचं आनंदवनाने प्रशिक्षण दिलेलं आहे आम्हाला. किल्लारी भूकंपामध्ये विकास भाऊ गेले, इथे बसलेले मराठवाडीची टीम, पाटील साहेबापासून डोळे सरांपर्यंत. त्यांना त्यांनी हा विचार केला नाही की हिने औषध घेतलं की नाही आणि हिच्या कडेवरचं बाळ मी एकदम माझ्या कडेवर कसं घेऊ. हे दृश्य आम्हा कार्यकर्त्यांना पाहायला मिळालं. ताईंनी जसं आता विचारलं का, अनेक गोष्टी पुस्तकात नाहीये. मगाशी मी अनेकांना सांगतो की तुमची हिंमत आम्हाला आहे. विकास भाऊंच्या असंख्य बहिणी, आमच्या बहिणी, आमचे घराणे या ठिकाणी आम्ही अभिमानाने दररोज उदाहरण देतो. प्रभाताईने आम्हाला वाडा दिला, तुम्ही कुठेही या, विकास भाऊ येणार आहे, तुम्ही सर्वजण माझ्या घरी राहा. खूप हिंमत आहे आम्हाला तुम्हा लोकांची, सर्वांची. पल्लवींनी नाव घेतले आता सर्वांची. सगळे प्रेम करणारे लोक आहे. बाबा सर्वात पहिल्यांदा पुण्यात आले, मला वाटतं मंजिरी त्यांचे आई बाबा होते. त्यावेळेला छानशी झाली, आम्ही बाबांना तिथे बघितलं पुण्यामध्ये. तिथे फिरायला निघाले की शेकडो लोक सोबत यायचे, फिरायचे. असे ही शक्ती आहे. म्हणून बाबा म्हणायचे की प्रभूचे लाखो हात आनंद म्हणायला लागले, म्हणून आनंद चालत. तर तुम्हाला सर्वांना ही जाणीव आहे, पुढच्याही पिढीला ही जाणीव आपण देत राहू. तरुणांसाठी चांगले लोक भेटायला आले त्या काळामध्ये. 64 साली बाबांना वरोऱ्या गावातले की आपल्याकडे बाबा सर्व आहे, एवढी मोठी तहसील आहे, पण इथे कॉलेज नाही. पहिलं कॉलेज कुष्ठरोग्यांकडून काढलं बाबांनी, ते मी सांगितलं, त्यांनी घेतलं डॉक्युमेंटरीमध्ये. त्यावेळेला विटा तयार करून समाजाचंही आपण काहीतरी देणं लागतो, ही जाणीव आनंदवनाला आहे. आणि त्या वेळेला समाजासाठी पुष्कळ कार्य आनंदवन करताय, त्याच्यामधून ही जाणीव निर्माण होते. तर सर्वांनी आनंदवनाला आतापर्यंतच्या, जशा पल्लवींनी सांगितलं, डॉक्टर पोळ सरांनी सांगितलं, की ही जाणीव सर्वांना असावी, आम्हालाही असावी. आनंदवनाला ती जाणीव आहे, अरे नाही तो संकटात आहे, त्याला सहकार्य केलं पाहिजे. अनेक कॅम्प घेतं, त्यावेळेला डॉक्टर लहाणे साहेब यायचे, तर असंख्य खेडेगावातले लोक यायचे, कुष्ठरोग्यांच्या रांगेमध्ये उभे राहायचे, कारण त्यांच्याकडे 10,000 रुपये नसायचे ऑपरेशन करायला बाहेर. असे शेकडो खेड्यांमधून लोक यायचे.
त्यांचीही वेदना दूर करण्याचं काम आनंदवाण्याने केलं. तर आपण हे काम करूया. अंध भेटायला आले बाबांना, रेल्वे स्टेशनवर आले ते रात्रभर. त्यांचा मुलगा अजूनही आहे. तर ते रेल्वे स्टेशननी वाल्यांनी, स्टेशन मास्टरनी त्याला सांगितलं की ते एकमेव बाबा आमटे आहे, त्यांचा आनंदवन आहे, ते काढू शकतात शाळा. मग ती 3-4 अंध बाबा आमटेंकडे आहे. 66 सालची ही गोष्ट आहे. बाबा म्हणाले की ठीक आहे, तुम्ही अंध आहे समाजामध्ये, त्यांच्यासाठी आपण शाळा काढू. मूकबधिरांचे डायरेक्टर आले एकदम भेटायला, आपलं दिव्यांगांचे त्या काळातले तायडे साहेब, जोशी साहेब, पाठक साहेब. त्यावेळेला बाबांना म्हणाले ते की बाबा मूकबधिरांची संख्या खूप आहे, तुमचं संचलन छान आहे, तुम्ही शाळा काढा. बाबा त्यावेळेला म्हणाले तायडे सरांना, जोशी सरांना, बघा म्हणे तुम्ही संस्था काढायला लावता आणि नंतर आम्हाला अडचणीत आणता. नाही नाही बाबा, इथेच अर्ज करा, इथेच आम्ही मंजुरी देऊ. ही परंपरा आहे. कुष्ठरोग्यांपासून निघालेली संस्था कुष्ठरोग्यांपुरती मर्यादित नाही राहिलेली. असंख्य गोष्टी आहेत अशा. या ठिकाणी वेळेचं बंधन आहे आणि ते काम असंच पुढे जात राहू की जे सर्वांना, अनेकांना प्रेरणा दिली आणि अनेकांना प्रेरणा देत राहील, असं कार्य आनंदवाण्याने केलेलं आहे. म्हणून आम्ही म्हणतो की आनंदवाणी डिक्शनरी आहे. ज्या ज्या वेळेला संकट येतात आपल्यावर, ज्या ज्या वेळेला आपल्याला गरज पडते, त्याच्या वेळेला आपण डिक्शनरी पाहतो. की आजकाल तर .com आहे, सगळंच मिळतं आपल्याला ऐकत. त्या कार्यालयातनं पण बऱ्याच गोष्टी चालतात. मग इथले जे आउटरीच प्रोग्राम आपण जे सगळे करतो ते सगळे पुणे ऑफिसमधनं हाताळले जातात आणि जनसंपर्काचे बरंचसं काम पुण्यामधनं आपलं चालतं. तर त्याच्यामध्ये 3 व्यक्ती इथे, रश्मी आहे जी पुणे ऑफिसमधलं हे सगळं करून आली.